वेळेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक बाबी. वेळेचं व्यवस्थापन किती उपयुक्त आहे ते आपण पाहिलं. आता हे वेळेचं व्यवस्थापन करत असताना कोणत्या बाबींचा विचार करून हे वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. तर वेळेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये पहिली बाब आहे की वेळेचं नियोजन करण्याचा सराव करा आणि त्याचं तंतोतंत पालन करा. आपला मनुष्याचा एक स्वभाव आहे, जे काम असेल ते काम आपण उरकण्याचा प्रयत्न करतो किंवा ते काम संपवण्याचा प्रयत्न करतो, काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ठराविक एवढाच वेळ द्या आणि ते काम पूर्ण करा. हे बहुतांशी जनरली सर्वसामान्य व्यक्तीच्या तत्वात बसत नाही असं दिसतं. परंतु एकापेक्षा अनेक जर कामं असतील आपल्या समोर आणि ती कामं जर पूर्ण करायची असतील तर आता मी जे काही सांगितलं त्या निकषानुसार कामं तर होतील, परंतु त्याला भरपूर दिवस लागतील. मग कधी कधी हे जे भरपूर दिवस आहेत एवढा कालावधी आपल्याकडे नसतो. आपण एक एक काम असं पूर्ण करत जातो आणि मग ती सगळी कामं पूर्ण झाली नाहीत असा आपला शेवटी निष्कर्ष निघतो. जर 10 कामं असतील तर काही दिवसामध्ये तुम्ही एक काम जर पूर्ण करत गेले तर त्या 10 पैकी 6च कामं झालेली असतील आणि 4 कामं झाली नाही. मग त्या 4 कामांसाठी तुम्हाला अधिकचा वेळ पुन्हा द्यावा लागेल. तेवढ्या वेळेत जी इतर कामं अजून आलेली असतात ती त्या ठिकाणी थोपवून ठेवावी लागतील. म्हणजेच काय झालं की आपल्याला त्या ठिकाणी आपण नुसतीच कामं करत गेलो, वेळेचा विचार केला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी आपली कामं झाली नाही. त्यामुळं माणसाने सगळ्यात अगोदर ही सवय लावून घेतली पाहिजे की जी 10 कामं आहेत तर त्या 10 कामांसाठी पैकी पहिलं जे काम आहे त्या पहिल्या कामाला किती वेळ द्यायचा. पहिल्या कामाला समजा 4 तास वेळ दिला, दुसऱ्या कामाला 2 तास वेळ दिला, तिसऱ्या कामाला 4 तास, अशा पद्धतीने जर तुम्ही कामाची आणि त्या कामासाठी लागणाऱ्या वेळेची विभागणी केली आणि तशा पद्धतीने कागदावरती नियोजन आखलं तर हे काय झालं तुमचं वेळेचं व्यवस्थापन. मग त्या 10 कामासाठी तुम्ही वेळ ठरवून दिला की त्या वेळेमध्ये तुम्ही ती कामं पूर्ण करायची आहेत हे निश्चित केलं जातं आणि त्या वेळेत ती कामं पूर्ण होण्याची शक्यता असते. एखाद्या कामाला समजा थोडा जास्त वेळ पण लागेल, 4 तास आपण गृहीत धरलं तर 4.5-5 तास देखील लागतील, तर ठीक आहे. एखाद्या कामाला जास्त वेळ लागला, दुसऱ्या कामाला तुम्ही जर 5 तास गृहीत धरलेले असतील ते कदाचित 4.5 तासात होईल, तिसऱ्या कामाला 8 तास धरले असतील ते कदाचित 7 तासात होईल. म्हणजे एखाद्या आपण नियोजन करा, तुम्ही नियोजन करा, त्या नियोजनानुसार थोडाफार वेळ कमी झाला तरी काही फरक पडत नाही, परंतु कामं तुमची पूर्ण होतील. तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर काय केलं पाहिजे की वेळेचं व्यवस्थापन करण्याचा सराव केला पाहिजे, नियोजन करण्याचा सराव केला पाहिजे आणि त्या जे काही नियोजन ते जे केलेलं आहे किंवा व्यवस्थापन जे केलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण नुसती कामं करत राहून उपयोगाचं नाही, तर ती कामं वेळेत झाली पाहिजे. ती कामं वेळेत होण्यासाठी वेळेचं नियोजन करा आणि त्या नियोजनाचं तंतोतंत पालन करा, तरच तुमची तेवढ्या वेळेत तेवढी कामं होऊ शकतील आणि तुमचं योग्य तिकडं त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट होईल. तर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाची बाब आहे की वेळेचं नियोजन करणे आणि त्यानुसार काम पूर्ण करण्याचा सराव करणे, वेळेच्या नियोजनाचं तंतोतंत पालन करणे. त्यानंतर दुसरा एक, ज्या काही ठरलेल्या गोष्टी असतील, वेळेच्या नियोजन केल्यानंतर ज्या काही ठरलेल्या गोष्टी असतील तर त्यातल्या सोप्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर करा. म्हणजे ठरलेला वेळ आहे त्याच्यापेक्षा देखील त्या कदाचित कमी वेळेमध्ये त्या सोप्या गोष्टी होऊन जातील, उरकून जातील आणि त्यामुळं अतिशय महत्त्वाच्या ज्या काय बाबी आहेत, अतिशय महत्त्वाची जी काही कामं आहेत त्याच्यासाठी तुम्हाला अधिक वेळ त्या ठिकाणी देता येईल. म्हणजे ठरलेल्या सोप्या गोष्टी त्या वेळेमध्ये प्रथम पार पाडण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मग महत्त्वाच्या गोष्टीला त्या ठिकाणी जास्त वेळ देऊन काटेकोरपणे
त्या ठिकाणी त्या गोष्टी पूर्ण करा. कुठेही जात असताना तुम्ही एक भविष्यामध्ये उद्योजक होणार आहेत, व्यावसायिक होणार आहेत. तुम्हाला जर आदर्श उद्योजक, आदर्श व्यावसायिक व्हायचा असेल तर कोणत्याही कामामध्ये घाई करू नका. कुठं जर जायचं असेल, एखाद्या मीटिंगला जायचं असेल किंवा एखाद्या पार्टीशी तुम्हाला संवाद साधायचा असेल, मीटिंग अटेंड करायची असेल, तर त्या ठिकाणी जात असताना घाई न करता शांतपणे जा. तुमचं जे डोकं आहे ते शांत ठेवा आणि शांतपणे त्या ठिकाणी पोहोचा. जे निर्णय आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही शांतपणे आणि योग्य घेणं गरजेचं आहे. त्यामुळं कोणत्याही कामामध्ये घाई नको. शांतपणे त्या ठिकाणी जा आणि शांतपणे ती मीटिंग अटेंड करा. शांतपणे निर्णय घ्या आणि योग्य निर्णय घ्या. कामाच्या जागेचे सुसंघटन करा. ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे त्याचं सुसंघटन त्या ठिकाणी कामाच्या जागेचं केलं पाहिजे. जागा किती गरजेची आहे कामासाठी, त्या ठिकाणी जी वातावरण निर्मिती आहे, प्रकाश व्यवस्था, हवा, प्रत्येक व्यक्तीला असलेली त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणची जागा, मशिनरीची निवड आणि त्याची मांडणी, की ज्याला यंत्रकुल रचना असं म्हणतात, या सगळ्या गोष्टीमध्ये एक व्यवस्थितपणे नीटनेटकेपणा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे सुसंघटन त्या ठिकाणी जागेचं, जी काही जागा मर्यादित असेल त्या मर्यादित जागेमध्ये सगळे विभाग व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे त्या ठिकाणी स्थापन करून नियोजन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कामाच्या संवाद माध्यमांचं सुसंघटन करा. आपला जो संवाद आहे हे आपले इतर सहकारी असतील, आपले कर्मचारी असतील, आपला स्टाफ असेल, आपले मॅनेजर्स असतील, आपले इंजिनियर्स असतील, यांचे ही जी संवाद माध्यम, यांच्याशी संवाद चांगल्या प्रकारे ठेवा आणि त्यांच्याशी संवाद ठेवून त्यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करा आणि त्यांना त्या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये त्यांच्या कामासाठी देखील तुम्ही वेळ द्या. त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ द्या. म्हणजे तुमचं जे काय आस्थापना आहे, जी कंपनी आहे, कारखाना आहे, हे त्या ठिकाणी यश जे आहे त्या सगळ्या लोकांवरती असतं. त्यामुळे त्यांच्याशी तुमचा संवाद जो आहे हा चांगला असणं गरजेचं आहे. म्हणजे संवाद माध्यमामध्ये सुसंघटन असणं गरजेचं आहे. ध्येय डोळ्यासमोर ठेवून जर एखाद्या व्यक्तीने काम केलं, ध्येयाने प्रेरित झालेली जी व्यक्ती आहे ही त्या ठिकाणी वेळेचं जर नियोजन तुम्ही जर केलेलं असेल तर तुम्ही निश्चित केलेलं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर दिसत असतं आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्याचा पाठलाग करत असता आणि त्यामुळं नियोजन केलेल्या वेळेच्या आधी तुम्ही ते ध्येय गाठू शकताय. म्हणजे वेळेचं जर तुम्ही नियोजन केलं, वेळेचं व्यवस्थापन केलं तर ध्येय गाठायला त्या ठिकाणी मदत होते. ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करावे प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे काय होतं, वेळ वाया जात नाही तुमचा. वेळ जर वाया घालवायचा नसेल तर ध्येयाकडे पहा, ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा, पाठलाग करा ध्येयाचा. म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुम्ही सतत कामामध्ये आणि यश मिळवण्याकडे वाटचाल करत राहाल आणि वेळ आपला वाया गेला नाही, आपण चांगल्या प्रकारे काम करत राहिलो याचं एक मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. जर वेळ वाया गेला तर हुरहुर लागेल, परंतु वेळ वाया न जाता आपण ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतोय त्याचं तुम्हाला मानसिक समाधान मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. जर यदा कदाचित वेळ तुमचा वाया गेलाच तर फार काही आभाळ कोसळत नाही, हे पण लक्षात ठेवा. गेलाच वेळ वाया, तरी वेळ वाया गेला म्हणून नाराज होऊन बसण्याचं कारण नाही. माझा वेळ वाया गेला म्हणून माझं लाख रुपयाचं नुकसान झालं असं न म्हणता, माझा आजचा दिवस वाया गेला, आजचे 10 तास वाया गेले, हे वाया गेलेले तास मी पुढं कशामध्ये तरी पुढं कुठंतरी भरून काढणार आहे आणि मी तेवढे वाया गेलेले तासामध्ये जे काय माझं उत्पन्न कमी झालं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न त्या ठिकाणी मिळवणार आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जरी वेळ वाया गेला तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला लागा. गेलेला वेळ तर परत येणार नाही, पण पुढचा भविष्यातला येणारा जो वेळ आहे हा तुम्ही सत्कर्मी लागला, चांगल्या कामासाठी तो वापरला,
त्याचं अजून मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी गेलेल्या वेळेचं काहीच वाटणार नाही. पुढे येणाऱ्या भविष्यातल्या वेळेमध्ये ते तुम्ही भरून काढू शकताय. तुम्ही तुमचं उत्पादन वाढवू शकताय. उत्पादन वाढलं की उत्पन्न वाढू शकतं. तर अशा पद्धतीने सकारात्मक विचार करा. गेलेल्या वेळेचा विचार करत बसू नका. त्याचबरोबर कामाच्या वस्तूंचे सुसंघटन करावे. आता जसं सांगितलं, कामाचं व्यवस्थापन करा, कामाच्या जागेचं व्यवस्थापन करा, कामासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं सुसंघटन करा, त्यांचं सगळी जुळवाजुळव करा, एकत्र करा आणि त्यांची योग्यरित्या मांडणी करून त्याच्यातून जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशी होईल याकडे लक्ष द्या. कोणतेही काम गतीने होण्यासाठी काम करत असताना आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. जर आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकाल. जर तुमचं आरोग्य जर वारंवार बिघडत असेल तर तुमचं कामामध्ये लक्ष लागणार नाही. आणि जर कामामध्ये लक्ष लागलं नाही तर तुमचे सगळं जे काही नियोजन आहे हे फिसकटण्याची शक्यता आहे. तर हे नियोजन कोलॅप्स होऊ नये यासाठी तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. आणि आरोग्य उत्तम असण्यासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे, योगासनं केली पाहिजेत, प्राणायाम केला पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. जर असं केलं तर तुमचं त्या ठिकाणी आरोग्य उत्तम राहील. आणि जर का तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकताय, जास्तीत जास्त वेळ देऊ शकताय कामासाठी, निर्णय घेण्यासाठी, मीटिंग अटेंड करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकताय किंवा जे वेळेचं व्यवस्थापन केलेलं आहे ते त्या ठिकाणी त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकताय. माणसाचा एक स्वभाव आहे. हा स्वभाव जर शांत असेल, नेहमी शांत, स्थिर आणि समतोल मनस्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. जास्त दगदग करणारी व्यक्ती किंवा घाई करणारी व्यक्ती ही यशस्वी होईलच असं नाही. कामामध्ये गती असावी मात्र घाई नसावी. तुम्ही वेगाने काम करण्याचा प्रयत्न करा परंतु घाईघाईत करू नका. ते शांत डोक्याने मन स्थिर ठेवून जलद गतीने काम करा. त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल कामामध्ये तुमच्या. परंतु घाईघाईने जर काम करण्यासाठी जर तुम्ही वेग वाढवला, घाईघाईने काम करू लागलात तर त्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता आहे. म्हणजे कामामध्ये गती ठेवा पण घाई नको. कामामध्ये गती ठेवत असताना मन शांत ठेवा, डोकं शांत ठेवा आणि त्या ठिकाणी जर शांतता ठेवून जर तुम्ही काम केलं तर त्यामध्ये यशस्वी त्या होऊ शकताय. लक्षात. आपण शांत डोक्याने स्थिर राहून काम करतोय, त्या कामामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतोय. परंतु एखादा असा प्रसंग घडतो की त्यावेळेस काय करावं आपल्याला सुचत नाही. तर असा एखादा प्रसंग घडला तर गडबडून जाण्याचं कारण नाही. गडबडून जाऊ नका, तर शांतपणे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करा. एखादी काही घटना घडली, विपरीत घटना घडली, तर जास्त गडबडून जाण्याचं कारण नाही. त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल तो प्रयत्न करा. काही वेळेस उद्योग व्यवसायामध्ये अचानक तोटा होण्याची शक्यता असते किंवा काही निर्णय चुकल्यामुळं त्या ठिकाणी उद्योजकाचं नुकसान होण्याची शक्यता असते किंवा भूकंप, महापूर अशा घटनांमुळे किंवा जळीत यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी जो उद्योजक आहे, यशस्वी उद्योजक आहे, आदर्श उद्योजक आहे, हा कधी गडबडून जात नाही किंवा खचत नाही. तर असे धोके व्यवसायामध्ये येत असतात तर त्या धोक्यांना सामोरं गेलं पाहिजे. धोका स्वीकारण्याची तयारी ठेवणं हे एक आदर्श उद्योजकाचा गुण आहे. जो उद्योजक आहे त्याने
कधीतरी व्यवसायामध्ये धोका निर्माण होणार आहे, अपयश येणार आहे, तर त्या अपयशाने किंवा त्या धोक्यामुळे खचून न जाता त्याच्यातून मार्ग काढून त्याला पुढे गेलं पाहिजे. म्हणजे एखादा प्रसंग जर काही आला तर त्याच्यामुळे तुम्ही गडबडून न जाता त्यातून शांतपणे मार्ग काढण्याची सवय ठेवली पाहिजे. त्या ठिकाणी तुमचा काही वेळ वाया जाईल, टाइम मॅनेजमेंट आपण बोलतोय. अशी घटना घडल्यानंतर ती घटना घडल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा वेळ डायव्हर्ट होईल, त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. परंतु त्यामुळं फारच तुमचं सगळं नियोजन कोलॅप्स होईल असं नाही. तो वेळ तुम्हाला पुढे भविष्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी त्याचं नियोजन करून तो वेळ भरून काढता येईल आणि ती कामं पूर्ण करता येतील. कधी कधी आपण काय होतं बा लक्षात येत नाही, घरचे लोक असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांच्याशी गप्पा मारत राहतो आणि या गप्पा मारत असताना, चर्चा करत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना, वादविवाद करत असताना कितीतरी वेळ वाया जाण्याची शक्यता असते. तर असा जो वेळ वाया जाण्याची शक्यता असते त्यामुळं घरच्यांशी किती वेळ द्यायचा, मित्रमंडळीला किती वेळ द्यायचा हे देखील तुमच्याकडे नियोजन असलं पाहिजे. तेवढ्याच वेळेत त्यांच्याशी चर्चा करा. विनाकारण 7-7 तास 8-8 तास जर तुम्ही टीव्ही बघत आणि मित्रमंडळीशी चर्चा करत बसले तर तुमचं त्या ठिकाणी नियोजन कोलॅप्स होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी त्याचं देखील नियोजन केलं पाहिजे की जी दुय्यम कामं आहेत याच्यासाठी किती वेळ द्यायचा आणि त्यानुसारच त्या ठिकाणी जर तुम्ही वेळ दिला तर तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे, वेळेचं जे व्यवस्थापन आहे किंवा नियोजन आहे ते यशस्वी होऊ शकतं. तुम्ही वेळेच्या नियोजनाप्रमाणे कामं करत आहे, परंतु ते कामं करत असताना एखादं महत्वाचं काम आलं किंवा तातडीचं काम आलं तर ते कामाचं तर तुम्ही नियोजन केलेलं नसतं, परंतु ते महत्वाचं काम असल्यामुळं तुमची जी काही कामं चालू आहे त्याच्याच मध्ये ते काम तुम्ही उरकून टाका. मग जे तुमच्या हातामधलं काम आहे त्याच्यासाठी 1 तासभर तुम्हाला पुढं वाढवून तुमच्या मॅनेजमेंटमध्ये, नियोजनामध्ये घेता येईल. परंतु महत्वाचं काम आणि तातडीचं काम आडून ठेवू नका. तो तुमचं नियोजन नाही म्हणून जर ते मागे राहिलं तर त्या महत्वाच्या कामामुळं पुढं तुम्हाला अजून काही संकट येण्याची शक्यता असते किंवा पुढचे काही अडचणी येऊ नयेत त्यासाठी ते काम मध्येच घेऊन ते पूर्ण करणं देखील गरजेचं आहे. याचं त्या ठिकाणी तुम्हाला भान ठेवणं गरजेचं आहे. इतर लोकांच्या कामाच्या पद्धतींचा अभ्यास करा. आपण जर व्यावसायिक असू तर इतर जे व्यावसायिक आहेत त्यांनी कामाचं नियोजन कसं केलं आहे, वेळेचं नियोजन कसं केलं आहे, ते कशा पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढतात, कशा पद्धतीनं वेळ जो आहे त्या वेळेचं नियोजन करून त्यांनी कामं पूर्ण करतात, याची सगळा त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा कामाच्या पद्धतीचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यशस्वी जे उद्योजक आहेत, टाटा, बिर्ला असतील, अंबानी असतील, किर्लोस्कर असतील, यांच्या जे यशोगाथा आहेत, बजाज यांच्या यशोगाथा वाचा आणि त्या यशोगाथा त्यांच्या वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, किती तास काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं वेळेचं नियोजन होतं, वेळेचं व्यवस्थापन होतं आणि त्यानुसार त्यांच्या यशोगाथा वाचल्यानंतर तुम्ही प्रेरित व्हाल आणि तशा पद्धतीने तुम्ही देखील जास्तीत जास्त वेळ चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. शक्य असल्यास कामाची विभागणी करा. विभागणी करा म्हणजे काय, तुम्ही स्वतः त्या कंपनीचे, कारखान्याचे मालक आहेत, जबाबदारी ही तुमच्यावरतीच आहे. कामं पूर्ण करणे, निर्णय घेणे आणि त्या निर्णय योग्य आहेत की नाही याचं ठरवणे, निर्णय घेणे पुन्हा हे देखील जबाबदारी तुमची आहे आणि या निर्णयातून यश मिळवणे, कामातून यश मिळवणे ही सगळी जबाबदारी एक मालक म्हणून त्या कंपनीचा तुमची जबाबदारी असते. परंतु जेव्हा कामाचा व्याप वाढतो त्यावेळेस तुमचा एखादी विश्वासू सहकारी असेल तर त्या विश्वासू सहकार्यावरती काही जर तुम्ही कामं सोपवली तर तुमची जबाबदारीचं जे आहे हे विभागणी होईल आणि तुमच्यावरचा ताण देखील कमी होईल आणि त्या ठिकाणी तो देखील त्याचं वेळेचं जे नियोजन आहे ते वेगळं करेल आणि कामं तुमची अजून फास्ट त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे काही कामं दुसऱ्यावर सोपवून, दुसऱ्या व्यक्तीवर सोपवून तुमची जी कामं आहेत त्या ठिकाणी तुम्ही कामाची विभागणी करून वेळेचं
वेगळं व्यवस्थापन करून कमी वेळेत ध्येय गाठण्याचा देखील प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर कामांची जी यादी आहे ही सतत आपल्या जवळ ठेवा. पहिलं काम झालं दुसरं कोणतं करायचंय, दुसरं झालं तिसरं कोणतं करायचंय, चौथं कोणतं करायचंय. 10 कामं असतील तर ते 10 कामं किती दिवसात करायचे ही यादी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक काम झाल्यानंतर त्या ठिकाणी टिक मार्क केली पाहिजे, काम पूर्ण असं शेरा मारला पाहिजे. दुसरं काम सुरू झाल्यानंतर काम सुरू, पूर्ण झाल्यानंतर काम पूर्ण, अशा म्हणजे तुमच्याकडे यादी जर असेल तर ते किती वेळ आपण केलेलं नियोजन आणि त्या नियोजनानुसार त्या कामाला लागणारा वेळ आणि ती प्रत्यक्षात लागणारा वेळ याचे सगळं डिटेल्स तुमच्याकडे रेकॉर्ड राहील. त्यासाठी ती यादी जवळ असणं गरजेचं आहे. आणि नियोजनानुसार आणि त्या यादीनुसार कामं पूर्ण होतात की नाही इकडे देखील तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष देता येईल. सगळ्यात अजून एक महत्वाचं, आपला जो वेळ वाया जातो हा जास्त करून वेळ जो वाया जात असेल ही झोपण्यामध्ये आणि टीव्ही पाहण्यामध्ये आणि अवांतर चर्चा करण्यामध्ये वेळ हा बहुतांश वाया जातो लोकांचा, असा एक निष्कर्ष आहे. तर हा जो वाया जाणारा वेळ आहे याचा वापर केला पाहिजे. झोपेचं जे नियोजन आहे ते योग्य, कमीत कमी माणसाला 6 तास झोप असणं गरजेचं आहे. 6 तास जर झोपेसाठी तुम्ही वेळ दिला तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ देण्याची गरज नाही. लक्षात, म्हणजे झोपेसाठी 6 तास वेळ द्या, इतर वेळी तुम्ही कामाचं नियोजन करू शकताय. परंतु जास्त कामं करायचे आहेत, वेळेचं व्यवस्थापन, जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग करायचा आहे, म्हणून तुम्ही जर 4 तास झोप घेतली तर त्याच्यामुळे काय होईल, आरोग्यावरती तुमच्या दुष्परिणाम होतील. म्हणजे कमी झोप देखील नको आणि अतिशय झोप देखील नको. काही व्यक्ती 10-12 तास झोपतात, म्हणजे हे जास्त झोपल्यामुळे देखील सुस्तपणा येतो, कमी झोपल्यामुळं आरोग्य बिघडतं. तर या दोन्ही गोष्टी टाळा. जास्त पण झोपू नका आणि कमी पण झोपू नका. जे योग्य जेवढी झोप आहे तेवढी झोप घ्या, तरच त्या ठिकाणी तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी वेळेचं नियोजन करून सदुपयोग करून घेता येईल. आपला तसेच इतरांचा वेळ देखील महत्वाचा व मूल्यवान आहे याचं भान ठेवा आणि त्यानुसार वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. काही वेळेस काय होतं की आपली कामं पूर्ण झाली की आपण काय करतो, मित्रांशी गप्पा मारायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जातो. परंतु आपण हा विचार करत नाही, आपण आपली कामं करून आलेलो आहे, परंतु जे समोर मित्र आहेत, 4 मित्र बसलेले, आपण त्यांच्याशी चर्चा करू लागलो, आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू लागलो तर त्यांची कामं आपल्या मुळे अडून राहतील. आपल्याला जसा वेळ महत्वाचा आहे, आपण वेळेचं व्यवस्थापन करून त्यांच्याकडे गप्पा मारायला गेलो आणि तासनतास तिथं जर गप्पा मारू लागलो तर त्यांची जी कामं आहेत ती त्या कामं अडून राहतील, त्यांचा वेळ वाया जाईल. तर ह्या गोष्टीचा देखील विचार केला पाहिजे. आपल्याला जेवढा वेळ महत्वाचा आहे तेवढा त्या समोरच्या व्यक्तींचा देखील वेळ महत्वाचा आहे आणि मूल्यवान आहे. आपला वेळ जर वाया, कामं करून जर वेळ आपण वाया घालवतोय पण त्यांची जर कामं झालेली नसतील तर तसा त्यांचा वेळ तसाच वाया जाईल आणि त्यांची जी कामं महत्वाची होती ती अडली जातील. किंवा आपण जास्त वेळ गप्पा मारल्या त्या ठिकाणी तर आपलाही वेळ वाया जाईल. म्हणजे आपण आपलाही वेळ वाया घालवतो, समोरच्यांचाही वेळ वाया घालवतो, मित्रांचा वेळ वाया घालवतो. तर असं होऊ द्या नका. आपण जेवढं वेळेला महत्त्व देतो तेवढंच महत्त्व समोरचे देखील व्यक्ती देत असतात. त्यामुळं आपण त्या ठिकाणी गप्पा मारायला लागलो म्हणजे त्यांचा वेळ वाया घालवतोय असं होऊ देऊ नका. त्यांचा वेळ देखील महत्त्वाचा आहे, मूल्यवान आहे, याचं भान ठेवा आणि त्या ठिकाणी वेळेचा सदुपयोग करा. तर अशा पद्धतीने वेळेच्या व्यवस्थापनाचे जवळजवळ आपण या ठिकाणी 19 मुद्दे पाहिलेले आहेत. तर अशा या 19 मुद्द्यांचा विचार करून जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन केलं तर तुम्ही निश्चितच तुमचं जे काही ध्येय आहे, व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं आहे, ते ध्येय गाठू शकताय आणि त्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये निश्चितच यशस्वी होऊ शकता.